ये हमारे हीरो को हमको अंदर देखने का है, जा बेटा ट्रॉफी लेके आ. ती म्हटली एक तर तू 3 दिवसात परत येशील. तर हे जे अंडर करंट प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. पण तरी जरी मी भांडायला लागलो तर मग समजून जा की हा संकेतचा खरा चेहरा नाहीये, हे प्लीज समजा. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये गेलेला वाईल्ड कार्ड स्पर्धक तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, नन अदर दॅन संकेत पाठक. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. कसं आहे? मी एकदम मजेत. हाव यू? मी एकदम मस्त आहे. आणि हे काय म्हणजे मेकओव्हर आहे, हा कमालीचा मेकओव्हर आहे. बिग बॉस स्पेशल लुक का काय आहे, ह्याला काय म्हणू, मी कोणता लुक म्हणू? आय थिंक चेंज इज दी ओनली थिंग परमनंट, सो आय कीप ऑन चेंजिंग, म्हणून हा चेंज. तुझ्या आलास ना मगाशी, मी तुला खरंच ओळखलं नाही. म्हटलं हा किती बदलला आहे, कसं काय, म्हणजे काय झालं आणि हा एवढा बदल झालाय? फर्स्ट ऑफ ऑल मला सांग, चांगला बदलला? खूप चांगला दिसतोय, एकदम वेगळा आणि मस्त दिसतोय. मग ठीक आहे. सेस इट्स अबाउट हेअर बेसिकली. जो मेकओव्हर जो तू म्हणतेस तर हेअर, आय हॅव ऑलवेज लव्ड हेअर. मला नेहमी मोठे केस आवडायचे आणि मागच्या काही वर्षांपासून सिरियलमुळे आणि मूवीजमुळे मला छोटे केसमध्ये मी बोर झालो होतो. त्यामुळे म्हणून मी माझे केस वाढू दिले, जे मला आवडतात. मला असं फ्लो केसांमध्ये हवा घुसली पाहिजे, म्हणजे दॅट इज माय वो. कसं हिरो के एंट्री पे कैसे असं उडतं आहे ना बाल, तो आय लाईक दॅट. तर रोज मी उठल्यावर माझी एंट्री घेत असतो. ओके, सो हिरोची एंट्री आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुद्धा होणार आहे. किती एक्सायटेड आहेस, नर्वस आहेस का, आणि व्हॉट एक्झॅक्टली? नर्वसनेस आय गेस असलाच पाहिजे, कारण मग ते बटरफ्लाईज आतमध्ये असल्याशिवाय मला नाही वाटत आपण ऑप्टिमम कपॅसिटीवर आपण परफॉर्म करू शकतो. त्यामुळे तो नर्वसनेस आहे, बट आय एम एक्सायटेड. आणि माझं असं झालं की आता मला आज जायचं आहे, तर मी त्या नोटवर आहे आता. त्यामुळे आय एम एक्सायटेड इन दॅट वे. आणि बिग बॉस मराठी सीझन 6ची चर्चा जेव्हा सुरू झाली, तारीख अनाऊन्स झाली, त्याच्यानंतर ना एक संभाव्य यादी बाहेर येते कोण कोण असेल. तर त्या सुरुवातीच्याच लिस्टमध्ये तुझं नाव होतं, संकेत पाठक जाणार. बट ते झालं नाही. आता वाईल्ड कार्ड म्हणून तू चालला आहे. सो ही तेव्हा सुरुवात झाली होती का हे आत्ता घडून आलं आहे, वाईल्ड कार्ड म्हणूनच घडून आलं आहे? आय थिंक हे वाईल्ड कार्ड म्हणूनच घडून आलेलं आहे. आणि तेव्हा कुठेतरी ते युनिवर्सने सांगितलं असेल किंवा काहीतरी टाकलं असेल, की कारण मला पण तेव्हा असं झालं की मी पण माझं नाव असलं, मला बऱ्याच जणांचे फोन पण आले इंटरव्ह्यूजसाठी वगैरे. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, म्हटलं 11ला शो रिलीज होतोय, 11ला मला फोन करा, मी फोन उचलेल. म्हटलं मी नाही जाते आतमध्ये, कारण तेव्हा नव्हतंच जाणार. आणि ते मे बी मध्ये कुठेतरी आपण म्हणतो मॅनिफेस्ट झालं. माझ्याकडून जरी नसेल झालं तरी बाकी सगळ्यांकडून झालं की भाई ये हमारे हीरो को हमको अंदर देखने का है. तर मग म्हणून ही संधी मला मिळाली आणि ही ती घेतली. संकेत, तुझी आधीपासून इच्छा होती पण बिग बॉसमध्ये जायची, म्हणजे करायचं होतं कधीतरी बिग बॉस? फ्रँकली सेईंग, करायचं नाही करायचं हा प्रश्न कधीच नाही विचारला मला कोणी, कारण तशी वेळ नाही आली माझ्यावर, कारण काम कंटिन्युअस चालू होतं. पण आत्ता जर विचारशील की मला करायचं होतं की नाही, तर मी आत्ता जेव्हा मी आज चाललोय तेव्हा मी म्हणेल हो मला करायचं होतं आणि मी करतोय. आणि ना ॲक्च्युली म्हणजे तो फिजिकल तुमच्या एनर्जीचा कस लागतो तिकडे. माइंड गेमसुद्धा आहे, ज्याला रणनीती असं नाव दिलेलं आहे. आणि ना हे सगळं परफॉर्म करेपर्यंत जेन्युनली कस लागतो एखाद्या माणसाच्या टॅलेंटचा आतमध्ये. तू आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, पण रियालिटी शोचं गणितच वेगळं आहे, राईट? त्याच्यासाठी काय विचार केला आहे? याच्या अगोदर जे मी रियालिटी शोज केलेत त्यांचं गणित वेगळं होतं, कारण ते म्हणजे डान्स बेस्ड होते, असं टॅलेंट बेस्ड म्हणजे डान्सिंग टॅलेंटवर हे होते ते. आणि हा जो रियालिटी शो आहे ह्याचं खरंच गणित वेगळं आहे, कारण हा शो प्रचंड अनप्रिडिक्टेबल आहे, स्कॅरी आहे. कधी कधी बघून भीती वाटते की काय चालू आहे, आपल्याकडून हे होणार आहे का नाही. बट आय थिंक आय डू वेल. मला असं वाटतंय की हो आज जाऊन मला मजा येणार आहे आणि आय एम प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि ॲक्च्युली आत्ता एक 45 दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर तू चाललायस. ऑलरेडी घरामध्ये ग्रुप्स बनलेले आहेत, स्पर्धकांचे खरे चेहरे आपण ज्याला म्हणतो ते बाहेर आलेले आहेत. ॲक्च्युली ना असं मध्ये गेल्यानंतर स्पर्धकांकडनं एक्सेप्टन्ससुद्धा यायला वेळ लागतो, कारण असं होतं की आम्ही पहिल्या दिवसापासून आहोत आणि हा कोण मधून आला शाणा आणि आता हा खेळणार. तर या सगळ्या गोष्टी होणार. याबद्दल काही विचार केला आहेस किंवा स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे? आय थिंक इट्स लाईफ ना, जेव्हा आपण मध्ये चलती ट्रेन में बैठना इसको बोलते ना, तर हा तो प्रकार आहे. डेफिनेटली मग आता तुमची सीट रिझर्वड होती नव्हती असेल जरी, तरी त्या सीटवर दुसरं कोणीतरी बसलेलं आहे. हे सगळे प्रकार जे तू आत्ता सांगितलेस ते होणार.
आणि कुठेतरी मला प्रिपेअर्ड राहणंच आहे, कारण दॅट इज ह्युमन टेंडन्सी. आणि इथे या गेममध्ये ती टेंडन्सी सर्वायवलसाठी आहे. त्यामुळे प्रत्येकजण सर्वायवल करायलाच बघतोय. प्रत्येकाला ती ट्रॉफी घेऊन द्यायची आहे. प्रत्येकाला, जरी ते ग्रुपमध्ये आहेत तरी गेम इंडिव्हिज्युअल आहे. त्यामुळे आय डू अंडरस्टँड तुझा प्रश्न, की जर असं झालं की त्याच्यासाठी मी प्रिपेअर्ड आहे का नाही, तर आय थिंक मी प्रिपेअर्ड असो नसो दॅट विल बी माय रियालिटी. त्यामुळे मला त्याच हिशोबाने ते खेळणं आहे. बट आय थिंक आय एम प्रिपेअर्ड फॉर इट. आणि ना आत्ता स्पर्धकांच्या बोलण्यातनं येतं की खरा चेहरा दिसतोय, मुखवटा उतरला जातोय. आणि संकेत, तुझे प्रेक्षक म्हणा किंवा आम्ही म्हणा, तुला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो, तुझं काम बघितलेलं आहे. घरात गेल्यानंतर डे 1 पासून रंग दाखवणार आहे? कुठले रंग? कुठले? खरा खरा स्वभाव तुझा. खरा स्वभाव खरं तर मलाही तिकडे गेल्यावर कळेल. पण आत्तापर्यंत जितक्या जणांना मी भेटलो आणि जो आता असा प्रश्न पटकन विचारला, हाच प्रश्न मला फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्सने पण विचारला, की मग तू घरात नक्की कसं वागणार आहेस, खरा कसा. म्हटलं अरे मी जसा आहे तसाच आहे ना. ते बोलले नाही, सुपर्णा बोलले की नाही, असं काही होणार नाही आहे. त्यामुळे त्यांना पण थोडंसं गेस करू द्यावं आज जे लोक आहेत आता, की मी माझा खरा चेहरा घेऊन आलो आहे का माझा खरा चेहरा त्यांना बघायला. त्यांना पण थोडी धडपड केलेली मला आवडेल त्यांना बघताना, की करा थोडीशी धडपड, हा खरा चेहरा आहे का मी प्ले करतोय. सुपर्णाचे काय रिॲक्शन्स होते जेव्हा तिला बिग बॉस बद्दल तू सांगितलं? जा बेटा ट्रॉफी लेके आ. हा, म्हणजे शी वॉज हॅपी. पहिले तर तिने असे 10 सेकंद घेतले की मी खरंच चाललो आहे बिग बॉसला. मग तिने ते असं डायजेस्ट केलं. ती बोलली ठीक आहे. बोले ती म्हटली एक तर तू 3 दिवसात परत येशील, नाही तर तू ट्रॉफी घेऊन येशील, नाही तर काय झालं तर म्हणे मला नव्याने एक संकेत बघायला मिळेल विच आय एम रिअली एक्सायटेड टू वॉच. म्हटलं ओके. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त जे माझे फ्रेंड्स आहेत किंवा फॅमिली आहे किंवा तुम्ही सगळे लोक आहेत, त्यांच्याकडूनच इतकं परफॉर्मन्स प्रेशर आहे की मला माझा खरा रंग नेमकी मी कुठला दाखवायचा आहे. त्यामुळे आहे ते थोडंसं प्रेशर आहे. पण आय थिंक मी जसं आहे तसंच राहण्याचा प्रयत्न करेन, कारण ते वातावरण मला फार आवडतं असं नाही म्हणता येणार. म्हणजे मला असं खेळीमेळी, लाईट हार्टेड गोष्टी, हां, टॉक्सिसिटी नको असते मला वातावरणात. तर मी युजली तेच ट्राय करतो. तर दॅट इज माय नॅचरल फ्लेअर ना. तर ती नॅचरल फ्लेअर तर राहणारच. आणि 2 ग्रुप आहेत आता, काटा आणि टोळी. टोळीचा आपण म्हणूया माइंड इज विशाल आणि काटामध्ये राकेश आहे, तन्वी आहे. आणि ना कुठेतरी दिसतंय असतं की विशाल एकटा टोळी रन करतोय. आणि इकडे जर मी काटाबद्दल बोलायला गेले तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी मत आहे. तू घरामध्ये गेल्यावर तुला कुठल्या ग्रुपला जॉईन व्हायला आवडेल? हा तर माझा गेम प्लॅनच झाला. मग प्रेक्षक एपिसोडमध्ये काय बघतील मग? नाही, बट डेफिनेटली हे बघ मी ठरवलेलं आहे. खरं सांगतो, आता ते नको विचारू काय ठरवलं आहे. तर आय हॅव केप्ट फ्यू थिंग्स इन माय माइंड, की जसं ती टोळी झाली किंवा काटा झालं, तर एक ना वेगळ्या आयडिओलॉजीजने चालतात आणि थोडेसे तत्त्व पाहिजे. जरी कुकर्म करत असतं तरी ते तत्वाने असलेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मग जिथे तत्त्व येतात तिथे मग आता जर मी कॉम्प्रोमाइज नाही केलं माझ्या तत्वांवर, तर मग ऑब्व्हियस आहे माझी चॉईस काय असेल. आणि जर तत्वांना चिकटू नये तर मग म्हणजे दिस इज अ क्लिअर हिंट. बाकीचं आत्ता म्हणजे रुचिता तिच्या सततच्या आवाजामुळे, किंचाळण्यामुळे, शिव्यांमुळे प्रसिद्ध आहे. तन्वी प्रत्येक मुद्द्यावर तिचं डोकं घातल्यामुळे प्रसिद्ध आहे. प्रत्येक कलाकार तिथे जो घरामध्ये आहे तो काही ना काहीतरी कारणामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे, राईट? तू सुद्धा एपिसोड्स बघितले असतील, आता तू चाललायस तर तुला जेन्युअनली कुठला प्लेअर आवडतो मनापासून, की बाबा ह्याचा गेम मस्त? गेम मला त्या लोकांचा आवडतो जसे जे असतात ना अंडर करंट. ते प्राजक्ता इज वन ऑफ देम. कम्प्लिटली अंडर करंट, नाही कळत बट स्टील शी इज देअर. काही करून राकेश इज वन ऑफ देम. राकेश बापट आहे. बाकी मग तन्वी आणि ते एक सेट पॅटर्न आहे, एक वेगळा पॅटर्न आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या ह्या 4 लोकांचा असा एक वेगळ्या पद्धतीचा गेम आहे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं. तर हे असे मला कंटेंडर्स वाटतात स्ट्रॉंग, जे गेम खेळतात किंवा जिनको पता आहे, म्हणजे ज्यांना माहिती आहे की हे आपण बिग बॉसच्या घरामध्ये आहोत. प्राजक्ता त्या पद्धतीने खेळते. राकेश इज ऑन अ डिफरंट लेवल ऑल टुगेदर. आणि तन्वी ती पहिल्यापासूनच एक त्याचा हे सूर पकडलेला आहे तिने. रुचिता तर आय थिंक शी स्टील ट्रायज टू फाइंड आउट मध्ये थोडंसं होऊन जातं असं 19-20 मग हेच तेच.
आणि मग बाकीचे लोक आहेत, पण मग ह्यांच्या कसं आहे लक्षात राहील, विशाल इज देअर ऑफकोर्स, त्याचा एक्सपिरियन्स बोलतो खरं बघायला गेलं तर त्यामुळे ते कसं तो एक अंडर करंट प्लेअर आहे. तर हे जे अंडर करंट प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे माझं जास्त लक्ष असतं, कारण ते असं गुपचूप येऊन पटकन टपली मारून जाणारे ते असेवाले प्लेयर्स म्हणू शकतो आपण त्यांना. तर हे 4 प्लेयर. आत्ता ना घरामध्ये टास्क दरम्यान म्हणा किंवा नॉमिनेशन दरम्यान म्हणा, एकमेकांची लायकी काढणं खूप चालू आहे की तुम्ही लायक आहात नाही आहात, किंवा टास्कमध्ये पण जी भांडणं होतात, पर्सनल बोलणं, लायकीवरनं बोलणं किंवा कामावरनं बोलणं, वयावरनं बोलणं, अफेअर्सबद्दल बोलणं, हे सगळं खूप सुरू आहे आणि जेन्युअनली ते अनेकदा ना बाहेर खटकतं लोकांना की तुम्ही किती घालून पाडून बोलणार. मला सांग संकेत, घरामध्ये गेल्यावर कोणता एक मुद्दा किंवा कोणती एक गोष्ट, विषय जी तू टॉलरेट करणारच नाहीस गेल्यावर, तुझ्याबद्दलची असू देत किंवा इतर कुठल्याही स्पर्धकाला त्याबद्दल बोललं जाऊ देत, ती तू टॉलरेट नाही करणार, ते काय? घरामध्ये गेल्यावर ना एक गोष्ट होते की आता मी काहीही असो किंवा यू आर अ जर्नलिस्ट, रिपोर्टर, मी ॲक्टर आहे, पण आपण जेव्हा घरात जातोय तेव्हा आपण तिथे कंटेस्टंट म्हणून जातो. तर मग ते जे घालून पाडून बोलणं, अफेअर्स काढणं, हे करणं ते करणं, ती जी एक वाईब क्रिएट होते, ती करण्यात काहीच पॉईंट नाही असं मला वाटतं. तर मी खरं तर आत गेल्यावर ना ते चेंज करायचा प्रयत्न करेल. काय कसा ते मला नाही माहिती, पण हो मी प्रयत्न नक्की करेल, कारण ते मलाही नाही आवडत की उगाचच कोणाची लायकी काढा, उगाचच हे करा तुम्ही. मग देन यू आर नॉट ट्रू टू द गेम. मग तुम्ही गेमशी तुमचं जे आहे निष्ठा असली पाहिजे, ती नाही ना. कारण मग तुम्ही फक्त दिसण्यासाठी किंवा कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी मग तुम्ही समोरच्याची लायकी काढताय, त्याचे अफेअर्स काढतायत, मग तुम्ही त्यांना मग इव्हेंच्युअली काहीच नाही काम असलं तर मग काय, मग अपशब्द, शिव्या झालं, मग ते वाकोल्या झालं, मग ते तो आवाज लावणं, मग तो गेम, मग तुम्ही गेम खेळा ना. म्हणून मी बघ त्याच लोकांची नावं घेतली पर्टिक्युलरली गेम संदर्भात जी अंडर करंट आहेत. त्या लोकांनी कधी नाही शिव दिला आत्तापर्यंत किंवा ते अपशब्द नाही बोलले. तेव्हाच त्यांचा जेव्हा पारा चढलेला आहे तेव्हाच त्यांनी स्टँड घेतलेला आहे की भाई नाही, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. सो आय थिंक तसं असलं पाहिजे ना. तर मी त्या मताचा आहे की नाही, ते मलाही ते पटत नाही कुठेतरी की नको. त्यामुळे ती एक गोष्ट चेंज करायचा प्रयत्न करणार आहे मी. तू भांडताना दिसणार आहेस का पण आम्हाला कधीतरी, संकेत? म्हणजे आजपर्यंत नाही बघितलं असं नाही. एक्झॅक्टली. माझा तो स्वभावच नाही, मूळ स्वभावच नाही आहे. पण तरी जरी मी भांडायला लागलो तर मग समजून जा की हा संकेतचा खरा चेहरा नाही आहे, हे प्लीज समजा. कारण इट विल बी ऑल फॉर द गेम. मला नाही, कदाचित मला भांडता येणार नाही, ते खूप फनी वाटेल असं मला वाटतंय की मी जर भांडायला लागलो तर ते खूप कॉमेडी दिसू शकतं लोकांना. लोक असे म्हणतील हे बघ हा बघ भांडतोय असंही होऊ शकतं, कारण त्याचा एक्सपिरियन्स मला नाही आहे भांडण्याचा. तर मी जरी दिसलो तरी ते खूप कॉमेडी दिसेल असं मला वाटतंय. पण हां, असं मी प्रॉमिस नाही करत मी भांडणार नाही. होऊ शकतं ना तिथे, काय कधी गेम चेंज होईल किंवा कधी काय सिच्युएशन येईल, नेव्हर नो. काळाची गरज. जर गेमसाठी अगर हीरो को फाइट करना है तो हीरो को फाइट करना है. अगर हीरो टास्कमध्ये तर फाईट करावंच लागतं आणि आत्तापर्यंत अशी खूप सॉलिड रणनीती कोणीतरी आखली, हे दिसून नाही आलं. जस्ट उद्ध्वस्त करणं, तोडफोड करणं, हेच सगळं दिसतंय. तर तू आतमध्ये गेल्यानंतर जरा ते बघायला मिळेल? हो, कारण मग तो चेंज असेल ना, मग थोडंसं बघायला तर पाहिजे नक्कीच. आणि ते नाही बघितलं तर मग काय बघितलं? आत्ता तुला कोण मास्टर माइंड वाटतं आत्तापर्यंत जे स्पर्धक आतमध्ये आहेत त्यांच्यापैकी? तू नोटीस केलंयस? नाही, ते 2-3 लोक आहेत ते, कारण आपण जेवढं टेलिकास्टमध्ये बघतो तेवढंच आपल्याला कळतं. पण हे आय गेस 2-3 लोक आहेत जे प्रॉपर करतायत, जी मी नावं घेतली त्यांच्यापैकीच असावीत ती. किंवा मला नाही माहिती, म्हणजे इट कॅन बी तन्वी, राकेश, विशाल एक असू शकतो, प्राजक्ता एक असू शकते, बाकी यू नेव्हर नो, सागरही असू शकतो कोणी. हां, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की तो एक मुखवटा जर असेल कोणी टाकलेला, कारण त्या गोष्टी इतक्या अंडर करंट आहे, इकडे वेगळं कॉन्व्हर्सेशन होते आणि कट टू नेक्स्ट मोमेंटला तिकडे वेगळं कॉन्व्हर्सेशन होते. त्यामुळे पण हे 3-4 नावं जी मला वाटतात ती आहेत. आणि ना आत्ता म्हणजे अनेक स्पर्धक घराच्या बाहेर गेले आत्ता, आणि बाहेर गेल्यावर त्यांचं साधारण असं म्हणणं होतं की अरे आम्हाला वोटिंग तर आहे, पण आम्ही कसं काय बाहेर आलो माहीत नाही. वेळेस लोकांचं म्हणणं वेगळं आहे की हे खेळत नव्हते म्हणून ते बाहेर आलेत. आत्ता जे स्पर्धक बाहेर गेले त्यांच्यापैकी कुठला स्पर्धक तुला असं वाटतं की तो अजून डिझर्विंग होता, जर संधी दिली असती तर तो बाहेर नव्हता यायला पाहिजे? बाहेर गेलेल्यांपैकी
म्हणजे मी पण ते बघितलं, पण मग ते ॲज अन ऑडियन्स पण मला तेच वाटलं ना, जे ऑडियन्सला वाटलं की मे बी ते नाही दिसत आहेत किंवा नाही खेळ त्यांचा तो गेम नाही होते, नाही दिसत आहे आणि म्हणून ते बाहेर आहेत. त्यामुळे मी ऑडियन्सच्या मताचा होतो बेसिकली तेव्हा, टिल द टाइम दिस चेंज, की मी आज जातोय हे ठरेपर्यंत. त्यामुळे त्या अँगलने खरं तर त्यांच्याकडे नाही बघितलं मी की यांनी काय चूक केली किंवा ह्याचं काय, यांना आमचा गेम चांगला होता पण मग आम्हाला का बाहेर काढलं. तर त्यामुळे त्या गोष्टीकडे माझं तसं लक्ष नाही गेलं, कारण मी ॲज अन ऑडियन्स तोपर्यंत बघत होतो. येस. खरंच संकेत, खूप एक्साइटमेंट आहे आता तुला घरामध्ये बघायला. सुपर्णाने काय टिप्स, कानमंत्र काय दिले का, काय असा वाग तसा वाग, असं नको वागू? कारण काय खूप सिच्युएशन्स वेगवेगळे असतात किंवा तुम्ही 24 तास राहता पण आम्ही बघतो 1च तास, तर अनेक मिसकन्सेप्शन्स होतात, राईट? तिने काय तसं सांगितलंय का तुला? नाही, डेफिनेटली तिने मला काही टिप्स दिलेल्या आहेत. काही गोष्टी जे तिचं एक्सपोजर राहिलेलं आहे आजपर्यंत, जो तिने गेम बघितला, तिने बिग बॉस बघितलेले, पूर्वीचे पण बघितले, हिंदी पण बघितलेले आहेत. तिने तिच्या पद्धतीने मला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ते नोट डाऊन केलेलं आहे. तो डेफिनेटली तिचं एक्सपोजर तसं असल्यामुळे मी काही गोष्टी माझ्या पद्धतीने नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत. आणि तिने गेम कसा असतो, ते कसा खेळला जातो, म्हणजे जे जुने प्लेयर्स कसे खेळून गेले ते पण मला बऱ्यापैकी सांगितलं. मी ते एकदम चांगल्या विद्यार्थ्यासारखं लिहून घेतलं. ती बोलली लिही, माझी हँडरायटिंग खूप खराब असल्यामुळे मी टाईप केलं ते, आणि असे माझ्याकडे ते नसणार आहे पण डोक्यात राहण्यासाठी. बट ती एवढंच बोलली की काहीही झालं तरी तिला माहिती आहे की हा एक गेम आहे आणि इव्हेंच्युअली जर सर्वाईव्ह करायचं असेल तर तू तेच कर जे त्या सिच्युएशनला तिथे तुला योग्य वाटतं आणि कुठल्याही प्रकारचं बॅगेज घेऊन जाऊ नकोस. तर ही एक खूप मोठी गोष्ट तिने सांगितली, जी मी आवर्जून करणार आहे. कुठल्याही प्रकारचं बॅगेज बाहेरचं आतमध्ये मी नाही घेऊन जाणार. त्यामुळे ही एक खूप महत्त्वाची टिप मी त्याच्याकडून घेतलेली आहे. येस, आणि आता मजा येणार आहे फ्रायडे पासून. ऑल द व्हेरी बेस्ट संकेत, खूप शुभेच्छा. आणि टॉप 5चे इंटरव्ह्यू जेव्हा होतील तेव्हाच मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल यानंतर. येस, थँक्यू सो मच. आणि याला मी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आणि तुमचे बेस्ट विशेसच्या रूपात घेतो की टॉप 5च्या इंटरव्ह्यूसाठी मी असेल, त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. थँक्यू आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.